तेव्हा ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होतो आहे त्या ठिकाणच्या मैदानातून आपण आढावा घेतल्यानंतर आता सभा ज्या ठिकाणी होणार आहे, ज्या ठिकाणाहून राहुल गांधी संवाद साधणार, तिथे मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, अगदी काही क्षणामध्ये, काही थोड्याच वेळामध्ये राहुल गांधी या ठिकाणी पोहोचणार आहेत। अर्थात तयारी देखील पूर्ण झाली असेल। काय माहोल, काय चित्र दिसतंय? अगदी जर आपण बघितलं तर ज्या AISMS कॉलेजच्या मैदानावर छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडणार आहे, त्याच मैदानावर सध्या मी आहे। जवळपास 6च्या सुमारास राहुल गांधी या ठिकाणी येणार आहेत। मात्र आता जर आपण बघितलं तर पूर्ण स्टेज सेटअप पूर्ण रेडी आहे आणि आता हळूहळू मुली देखील या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे। स्टेजवर पोहोचली, जसं आपण सांगितलेलं होतं, पोलिसांनी 30 अटी नियम घालून दिलेले आहेत, ते सगळे चेक करण्यासाठी पोलिसांची टीम या ठिकाणी पाहायला मिळते। स्टेजवर आहेत काही मुली, जे तरुणी आहेत ते या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। त्यांना काय आपण विचारूयात। ताई, तू इथं आलीस, काय वाटतं राहुल गांधी काय मुद्द्यावर बोलतील आणि तुम्हाला काय प्रश्न आहेत राहुल गांधींना विचारण्यासाठी? जसं की तुम्ही बघितलं त्यांच्या आधीच्याही जे ते बोलतात, तर पहिली गोष्ट म्हणजे ते युवांच्या प्रश्नावर बोलणारा, मला वाटतं की हा पहिला नेता आहे आणि फक्त युवांच्या प्रश्नांवर बोलणारा नाही तर आमचे प्रश्न पण समजून घेणारा हा नेता असं वाटतं। पुणे हे सावित्रीबाईंचं पुणे आहे, सावित्रीबाई फुलेंचं पुणे आहे, जिथे शिक्षणाचं माहेरघर म्हणतो, तिथे राहुल गांधी येत आहेत आणि आम्हाला खूप चांगलं वाटतं की ते आमचे प्रश्न समजून घ्यायला येत आहेत। मग ते इक्वल ऑपॉर्च्युनिटीजचे प्रश्न असू देत, ते चांगल्या शिक्षणाचे प्रश्न असू देत, किंवा इक्वल संधी मुलींना जी मिळायला हवी, किंवा जे अनसेफ वातावरण सध्या सगळं आहे त्याच्याबद्दल मुलींचे प्रश्न आहेत, तर ते जाणून घेण्यासाठी येत आहेत। हे सगळ्यात जास्त वाटतं की ते फक्त सांगायला नाही येतात, ते आमचं ऐकायला येत आहेत। अर्थात मुलींचे प्रश्न आपण या ठिकाणी आहेत। तुला काय वाटतं राहुल गांधींनी कुठले मुद्दे मांडावेत आणि तुमचे असे काय प्रश्न आहे मनामध्ये ते राहुल गांधींना तुम्हाला विचारायचे? पर्टिक्युलरली मी तर आलेली आहे मराठवाड्यामधून, दुष्काळग्रस्त भाग म्हणलं जातं मराठवाड्याला। तिथे बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। जेव्हा शेतकरी एक आत्महत्या करतो तेव्हा त्याच्या फॅमिलीची पूर्ण जबाबदारी त्या फिमेलवरती, विडोवरती पडती, जी विधवा असती। तर मग विधवाला शेतकरी म्हणून दर्जा भेटला पाहिजे असं माझं मत आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना सुविधा आहेत, ज्या शेतकऱ्यांना लोन्स वगैरे चांगल्या पॉलिसीज गव्हर्नमेंटनं दिल्या पाहिजेत, हे सगळं माझं मत आहे। आणखीन काही मुली आहेत। ताई, तुला काय वाटतं राहुल गांधींनी काय हाँ, आपको क्या लगता है, कहाँ से आप आए हो और राहुल गांधी से क्या सुनना चाहते हो? आप कहाँ से आए हो? मैं मुंबई से हूँ, मैं पुणे में पढ़ती हूँ और मुझे ये लगता है कि राहुल गांधी को हम सबकी आवाज़ें सुननी चाहिए और हाँ, हम सबकी आवाज़ें सुननी चाहिए और उन्हें मतलब हमारी सेफ्टी, हमारे एजुकेशन सब में लाइक कोई भी तकलीफ नहीं आना चाहिए। मतलब इट शुड बी वेरी स्मूथ। मतलब ये प्रोग्राम आप खुद होके आए हो? मैं वॉलंटियर हूँ, मतलब मैं NSUI से हूँ। अच्छा, ये बरेच पदाधिकारी सुद्धा आहेत, असं त्यांना वाटतं की इथं संवाद साधावं। आणि मी जसं सांगत होतो, अर्थात जर आपण बघितलं तर पोलीस स्टेजवर पोहोचलेले आहेत, जे 30 अटी नियम घालून देण्यात आलेले आहेत, ते चेक देखील या ठिकाणी केले जात आहेत। इतर सिक्युरिटी कारणाने पोलीस त्या ठिकाणी वर गेलेले आहेत। प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी गोष्ट चेक केली जाते आणि आपण जर बघितलं तर छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी आता हळूहळू मुली, तरुणी जे राज्यभरातून हळूहळू या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। ही संपूर्ण पुढची स्पेस जर आपण बघितली तर इथं फक्त आणि फक्त मुली असणार आहेत, ज्यांच्यामध्ये राहुल गांधी त्यांच्याशी थेट संवाद साधतील, त्यांच्या प्रश्नाला उत्तरं देखील या ठिकाणी देणार आहेत। फक्त मुलांना पलीकडच्या बाजूला त्या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे आणि आता आपण बघतोय हळूहळू ही मुलींची गर्दी या ठिकाणी वाढताना दिसते। ताई, तू बरेच मुद्दे या ठिकाणी मांडत होती, आता आपण जर बघितलं राहुल गांधी पुण्यात दाखल झालेत की काय वाटतं, किती गर्दी होईल आणि काय प्रश्न सुटतील, काय बदल घडेल? बदल घडेल की नाही माहिती नाही, पण असं जेव्हा मी पुन्हा म्हणते की काही लढाया ह्याच्यासाठी नाही लढल्या जात की जिंकण्यासाठी, काही लढाया यासाठी लढल्या जातात की जेव्हा कोणीच नव्हतं तेव्हा आम्ही मैदानात उभे होतो। त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रश्न बदल घडतोय, मुळात बदल घडतोय। आणि गर्दीचं तुम्ही म्हणाल तर पुण्यात गेल्या आठवड्याभरापासून 10 दिवसांपासून वातावरण राहुलमय झालेलं आहे, त्याच्यामुळे युवांना जे अपील होत आहे, त्यामुळे गर्दी तर आहे, महिलांची गर्दी आहे। मुलं विचारतात की आम्हाला एंट्री का नाही आहे, फक्त मुलींसाठी का ठेवलं आहे, त्यामुळे खूप लोक उत्सुक आहेत राहुल गांधींना ऐकायला। मुलं देखील विचारतात तर आम्हाला एंट्री का नाही, पण आता जर आपण बघितलं तर या मैदानावर हळूहळू मुलींची गर्दी होतीये आणि आपण बघतोय ज्या स्टेजवरून राहुल गांधी या मुलींची चर्चा करतील, संवाद साधतील। एकंदरीतच आता थोड्या वेळामध्ये आता मिकी या ठिकाणी राहुल गांधी पोहोचतील, या सगळ्या तरुणींची ते संवाद साधतील। अर्थातच हा संवाद कसा असेल याची उत्सुकता अवघ्या राज्याला लागलेली। अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद।
दिलेल्या माहितीबद्दल आणि साधलेल्या संवादाबद्दल.